वर्धा तालुक्यामध्ये असलेल्या वायगाव निपाणी इथं 2 गावांना जोडणाऱ्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे। वायगाव निपाणी ते बोरगाव आलोडी या मार्गावरती असलेल्या नाल्यावरील मोठा पूल गेल्यामुळे वर्षांपासून काही तुटलेला आहे। आता त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना कित्येक किलोमीटरचा फेरा मारून आपल्या शेतात पोहोचावं लागतंय। तर शाळकरी विद्यार्थी देखील या मार्गाने वायगाव इथे शाळेत पोहोचू शकत नाही। गेल्या 5-6 वर्षांपासून खितपत पडलेल्या या पुलाच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनी सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी आणि नागरिकांकडून होतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्ध्याच्या देवडी पुलगाव मतदारसंघात येणाऱ्या वायगाव या ठिकाणी वायगाव ते बोरगाव आलोडी या रस्त्यावरचा पूल गेल्या 6 वर्षापासून खचला आहे, पण त्याच्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची बाब अजूनही समोर आली आहे। अनेक शेतकरी या रस्त्याने आपल्या शेतामध्ये पोहोचतात। 150 ते 200 शेतकरी जे आहेत त्यांच्या शेती बोरगाव आलोडी या भागामध्ये आहे आणि या भागामध्ये असलेल्या शेतीच्या ठिकाणी जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो। हा जो पूल आहे हा पूल गेल्या 5-6 वर्षापासून खचल्यामुळे त्यांना 25 किलोमीटरचा फेरा मारत आपल्या शेतात पोहोचावं लागतं। शेतकऱ्यांनी अनेकदा या पुलाच्या संदर्भामध्ये मागणी केली। पूल खचलेला पूल जो आहे तो लोकप्रतिनिधींच्या लक्षात सुद्धा आणून देण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप मात्र या पुलाची डागडुजी किंवा एकूण बांधकाम झालं नाही। याच्या दुसरं वैशिष्ट्य आपण या पुलाच्या संदर्भात पाहूया। ज्यावेळी हा पूल झाला असेल त्यावेळेस याची अवस्था काय असेल, कारण हा जो नाला आहे हा नाला सरळ या ठिकाणी येऊन पोहोचतोय, परंतु या ठिकाणी आल्यानंतर हा जो आहे सिमेंट कॉन्क्रीटचं या ठिकाणी बांधकाम करण्यात आलं आहे, पण इथे पाणी अडतं आणि हे पाणी दोन्ही ठिकाणी डायव्हर्ट होतं। याच्या ज्या पायल्या आहेत त्या पायल्या वरच्या भागात लावण्यात आलेले आहे आणि खाली जे आहे खाली कॉन्क्रीट आहे। म्हणजे याचा अर्थ असा की पाणी जे आहे हे पाणी या ठिकाणावरून वाहत जाण्यासाठी मोठा त्रास जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळेच या ठिकाणी तांत्रिक जी बाब आहे ही तांत्रिक बाब या एकूणच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना लक्षात आली नाही का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय। नेमका शेतकऱ्यांचा हा जो रस्ता आहे हक्काचा रस्ता आहे आणि खरीप हंगाम लागला असताना अजूनही या रस्त्याचं काम झालेलं नाही, त्यामुळेच शेतकऱ्यांना नाहक त्रास जो आहे हा सहन करावा लागतोय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वायगाव, वर्धा। दरम्यान या पुलासंदर्भामध्ये ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। या संदर्भात बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। नेमका हा जो पूल आहे हा पूल कशा पद्धतीने खचला, कुठून कुठे हा रस्ता जातोय, काय सांगाल? ह्या वायगाव ते आलोड बोरगाव रोड आहे। हा पूल कमीत कमी 6 वर्ष झाली। 6 वर्षामध्ये दरवर्षी तो मुरम टाकला का वाहून जायचा, मुरम टाकला का वाहून जायचा। कोण्याच यायचं हे नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, कोणत्याच यायचं इथे येणं जाणं काही म्हणजे येऊन बा काही करावं काही हे करावं अशा उद्देशानं कोणीच येत नाही। आणि त्याच्यामुळे कास्तकाराला एवढी अडचण आहे का डोक्यावर चुंगडी घेऊन तिकडे जा लागते। त्या दिवशी मजूर घेऊन गेलो, 2 बाया वगैरे इथे पडल्या, एक बाई सेवाग्रामला ॲडमिट आहे। आता ते पैसे कोणा लावायचे, कास्तकारांनीच। पैसा नाही म्हणते मला एक समजत नाही का ग्रामीण भागाच्या विकासासाठी पैसा नाही, शहरात मोठा विकास करते, मोठे मोठे हायवे बांधते, मोठे मोठे पुलं बांधते, त्यांना पैसा आहे। आमदार खासदार विकत घेण्यासाठी यांना पैसा आहे, पण शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी पुलांसाठी याच्या पैसा नाही आहे। आणि मला सांगा आता शेती सीझन आम्ही जायचं कसं, आम्ही शेती कशी करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।